पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. ग्लॅमर गाथाच्या या नव्या भागात मी रुचा तुमचं अतिशय मनापासून स्वागत करते. या अभिनेत्रीला चित्रपटांची प्रचंड आवड होती, म्हणून दर रविवारी ती चित्रपट बघायला जायची. तिला अभिनय करण्याची तीव्र इच्छा होती. काही चित्रपट निर्मात्यांनी या अभिनेत्रीला काम करण्यासाठी विचारणा सुद्धा केली. चित्रपटात काम करण्यासाठी तुला आधी लग्न करावं लागेल अशी अट या अभिनेत्रीच्या मामानं घातली होती. त्यांच्या नात्यातील एक मुलगा जर्मनीहून शिकून आला होता आणि ज्येष्ठ चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांच्याकडे चित्रपट निर्मितीचं काम शिकत होता. हा मुलगा त्या अभिनेत्रीशी लग्न करायला तयार झाला. सुरुवातीलाच असा संघर्ष करून अभिनयात आपला ठसा उमटवणाऱ्या या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे शोभना समर्थ. 17 नोव्हेंबर 1916 रोजी मुंबईमध्ये शोभना समर्थ यांचा जन्म झाला. फार कमी लोकांना हे माहिती असेल की शोभनाताईंच्या जन्माच्या वेळी त्यांना मृतजात बाळ म्हणजे स्टील बॉर्न बेबी म्हणून बाजूला ठेवण्यात आलं होतं. पण त्यांच्या आजीचं लक्ष गेलं तेव्हा शोभनाताईंची करंगळी हललेली त्यांना दिसली. मग त्यांनी डॉक्टरांना सांगितल्यावर त्यांच्यावर उपचार झाले. पूर्वाश्रमीच्या सरोज शिलोत्री या त्यांच्या आई वडिलांच्या एकुलत्या एक कन्या होत्या. त्यांच्या मातोश्री रतनबाई या अभिनेत्री आणि गायिका होत्या. तर त्यांचे वडील बँकेचे संचालक होते. पुढे त्यांच्या वडिलांच्या बँकेला मोठा तोटा झाला. 1931 साली संपूर्ण कुटुंब बँगलोरला स्थलांतरित झालं. पण त्याच वर्षी वडिलांच्या मृत्यूमुळे शोभनाताई आणि त्यांची आई परत मुंबईला आल्या. मग मामाच्या घरापासून वेगळं झाल्यावर त्यांची भेट कुमारसेन समर्थ यांच्याशी झाली आणि त्यांच्याशी लग्नाची बोलणी झाल्यावर त्यांच्या अभिनयाचा मार्ग मोकळा झाला. त्याचप्रमाणे त्यांच्या पहिल्या चित्रपटाची तयारी सुरू झाली. मास्टर विनायक यांच्या दिग्दर्शनाचा हा पहिलाच चित्रपट होता आणि द्विभाषिक चित्रपट असल्यामुळे त्यांनी सगळ्या कलाकारांची हिंदी बोलण्यापासून सगळी तयारी करून घेतली होती. 1935 साली हा चित्रपट मराठीमध्ये विलासी ईश्वर आणि हिंदीमध्ये निगाहे नफरत नावानं प्रदर्शित झाला. चित्रपट फारसा चालला नाही, पण शोभनाबाईंच्या कामाचं मात्र बरंच कौतुक झालं. कोल्हापूर सिनेटोनमध्ये जवळपास 13 महिने काम केल्यावर आणि एकच चित्रपट केल्यावर त्यांनी तिकडून निघण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सागर मूव्हीटोन, जनरल फिल्म्स अशा निरनिराळ्या संस्थांबरोबर काम केलं. या दरम्यान त्यांनी दो दिवाने, कोकिला, निराली हिंदुस्तान, पती पत्नी, सौभाग्य अशा चित्रपटांमध्ये काम केलं. 1942 साली प्रदर्शित झालेल्या भरत मिलाप या चित्रपटातील सीतेच्या भूमिकेनं शोभनाताईंना एक वेगळी ओळख मिळवून दिली. शोभनाताईंनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की एकदा त्या काश्मीरला फिरायला गेलेल्या असताना एका देवघरात त्यांनी सीतेच्या रूपातला त्यांचा फोटो पाहिला. ज्या बाईंच्या घरात तो फोटो होता त्या मात्र खुद्द शोभनाताईंना समोर बघून खूप खुश झाल्या. पुढे त्यांनी नई दुनिया, स्वामीनाथ, नोकर, रामबाण, रामराज्य अशा अनेक चित्रपटात काम केलं. 5 दशकांच्या कारकिर्दीत शोभनाताईंनी जवळपास 50 चित्रपटांमध्ये कामं केली. या दरम्यान त्यांनी प्रेम आदिव, मोतीलाल, दिलीप कुमार, देव आनंद, अशोक कुमार, पृथ्वीराज कपूर, शाहू मोडक, दुर्गा खोटे अशा अनेक दिग्गज कलाकारांसोबत कामं केली. शोभनाताईंनी हमारी बेटी आणि छबिली अशा 2 चित्रपटांसाठी निर्मात्या आणि दिग्दर्शिका म्हणून सुद्धा भूमिका पार पाडल्या. हमारी बेटीमधून त्यांची ज्येष्ठ कन्या नूतन यांनी पदार्पण केलं, तर छबिलीमधून दुसरी कन्या तनुजा यांना चित्रपट क्षेत्रात आणण्यात आलं. शोभना समर्थ या त्यांच्या काळापेक्षा जरा पुढे होत्या असं म्हणायला हरकत नाही, पण कदाचित याच स्वभावामुळे त्या एक उत्तम अभिनेत्री होऊ शकल्या. 1997 साली चित्रपटातील योगदानासाठी त्यांना विशेष फिल्मफेअर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 9 फेब्रुवारी 2000 रोजी शोभनाताई हे जग सोडून गेल्या, पण त्यांनी साकारलेल्या सीतेसारख्या अजरामर भूमिकांमुळेच रसिक प्रेक्षकांच्या मनात त्यांच्यासाठी ध्रुवासारखं अढळ स्थान कायम राहील यात शंका नाही. तुम्हाला शोभनाताईंच्या कोणत्या भूमिका आणि कोणते चित्रपट आवडतात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आजच्या भागात इथेच थांबते. धन्यवाद.